केडगाव या ठिकाणी महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत कोतवाली पोलिसांनी कारवाई करून गुन्ह्यातील आरोपी सारस दत्तू सुरवसे वय वर्ष 35 याला सापळा रचून शिताफीनं अटक केली आहे। ही कारवाई 26 फेब्रुवारीला कर्जत येथील माळी गल्ली या ठिकाणी करण्यात आली। केडगावला संगीता जाधव या महिलेचा खून झाल्याचा गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या मूळ गावी जवळचे नातेवाईक केडगाव परिसर या ठिकाणी शोध घेऊन त्याच्या नातेवाईकांचे फोन नंबर प्राप्त करून घेतले आणि त्याप्रमाणेच आरोपीच्या घरावर साध्या वेशातील पोलिसांनी नजर ठेवली। आरोपी सुरवसे यांनी माळीवाडा परिसरातील रोडवर कापड विक्री करणाऱ्या इस्माच्या फोनवरून घरी फोन केला असल्याचं समजल्यानं पोलिसांनी कापड विक्रेत्याकडून माहिती घेऊन आरोपीच्या कपड्यांविषयी पथकाला माहिती दिली। त्याप्रमाणे आरोपी हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळताच कर्जत पोलीस त्यांच्या मदतीनं सापळा रचून आरोपीला सुरवसे याला ताब्यात घेतलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार राजेंद्र औटी, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, संदीप पितळे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार, अभय कदम, अतुल काजळे, अतुल कदम, सचिन लोळके, अमोल गाडे, संकेत धीवर, राम हंडाळ, मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दंदाडे, किरण बोराडे, प्रताप देवकाते